नमस्कार. विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा हा दिवस आपण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो. नवरात्रीत 9 दिवस दुर्गेच्या 9 रूपांची साधना, पूजा, अर्चना आपल्या प्रथेनुसार करून आपण दशमीच्या दिवशी ह्या स्वरूपाचं एकत्रीकरण होतं आणि ही दुर्गा माता महाशक्ती रूपात प्रकट होते आणि तेव्हाच महिषासुराचं मर्दन होतं. त्यामुळे ह्या शक्तीचं एकत्रीकरण आणि ह्या स्वरूपाचं एकत्र येणं किती महत्वाचं आहे हे आजच्या दिवसाने आपल्याला कळतं. प्रत्येक स्त्री सुद्धा महाशक्ती आहे, पण आपल्याला ह्याची जाणीव नाहीये आणि ह्याची जाणीव नसण्याचं एकमेव कारण म्हणजे आपण तिला एका स्वरूपात बद्ध करायचा प्रयत्न करतो. आता बघा, नवरात्रीत 9 दिवस तिची 9 स्वरूप ही 9 कार्य आहेत, नाही का? शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री असे अनेक नवरूप आणि 9 रूपातली 9 कार्य हे आपण वाचत असतो, ऐकत असतो, त्याचे पाठ करत असतो. पण आपल्याच बाजूला असणाऱ्या स्त्रीमधल्या शक्तीला मात्र आपण ओळखत नाही आणि त्यामुळेच आपण कुठेतरी महाशक्ती आहोत ह्याची आपल्याला जाणीव नाही. तिला एखाद्या स्वरूपात बद्ध करण्यासाठी आपण अगदी आपल्या जीवाचा आटापिटा करत असतो आणि तिथेच कुठेतरी तिच्या शक्तीचं खच्चीकरण होत असतं. ते कसं तर बघा, प्रत्येक स्त्री हे सौंदर्याची मूर्ती आहे, सृजनाची शक्ती आहे आणि सौभाग्याची परिपूर्ती सुद्धा आहे आणि ही ती जन्मतःच आहे. कारण आपणही त्या दुर्गा मातेचे, माता जगदंबेचे अंश आहोत. त्यामुळे तिच्या शक्तीची सारे अंश हे आपल्यामध्ये सुद्धा आहेतच की, पण आपण त्याला अगदी सहज लेबल देतो. जर लग्न नाही झालं तर तिच्या सौभाग्याची परिपूर्ती झाली नाही, तिने मातृत्व एका विशिष्ट वयात नाही स्वीकारलं तर तिचं स्त्रीत्वच आपण धोक्यात आणतो किंवा त्याच्या स्त्रीत्वावरच आपण शंका घेतो. हे कितपत योग्य आहे? आजच्या आधुनिक युगातही एवढं शिक्षण होऊनही, तंत्रज्ञान एवढं प्रगत होऊनही तिला तिचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मात्र नाहीये आणि हे न देणारं दुसरं तिसरं कोणी नसून दुसरी स्त्री शक्तीच आहे. ही त्याची सर्वात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण की जेव्हा मातृत्व स्वीकारणं हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, पण तोही बऱ्याचदा तिच्या अनेक परिस्थितीवर अवलंबून असतो. कधी शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक अशा अनेक पातळींवर तो तिचा निर्णय अवलंबून असतो. असं असताना देखील आपण मात्र सहज तिला जज करतो आणि तिच्यात काहीतरी शारीरिकच दोष असेल, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तिने मातृत्व स्वीकारलं नाही असे लेबल देऊन मोकळे होऊन जातो. आणि ह्याच मातृत्व न स्वीकारण्यावर तिच्या कुटुंबात कधीतरी तिच्यावर अत्याचार केला जातो, कधी समाज तिच्यावर अत्याचार करतो, तर कधी जिथे ती तिच्या कार्यक्षेत्रात अग्रेसर असते, अनेकदा तिने स्वतःला सिद्ध केलेलं असतं, मोठ्या पदावर कार्यरत असते, तिथे सुद्धा तिच्या आजूबाजूच्या सहकारी तिला अतिशय सहज त्यांनी अलगदपणे अनेक कार्यक्रमातून बाहेर काढतात. तिला अलगदपणे डावललं जातं. कळत नकळतपणे या समजांचा आपल्यावर पगडा आहे आणि त्यामुळेच आपण तिला साथ न देता, तिच्या विचारांचा, तिच्या निर्णयांचा आदर न करता तिच्या शक्तीचं खच्चीकरण करत असतो. यात बऱ्याचदा ती खच्ची होतही असते, पण तिचं खच्चीकरण करता करता आपण कुठेतरी हे विसरतो की आपणही त्याच शक्तीचे अंश आहोत आणि आपण जेव्हा दुसऱ्या शक्ती स्वरूपाचं खच्चीकरण करतोय तेव्हा आपल्या स्वतःचं खच्चीकरण होतंय. आपण जेव्हा तिला तिच्या मातृत्वावरनं हिणवतोय तेव्हा कुठेतरी आपणही आपल्या मातृत्वामध्ये कसूर करतोय. कारण संतान लक्ष्मी सांगते की जी संतान असते तिला मंगलमय विचार देणं हे त्या आईचंच कर्तव्य असतं. मातृ हस्तेन भोजनम, मातृमुखेन शिक्षणम असं आपल्या संस्कृतीत म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे चांगल्या विचारांचा, मंगलमय विचारांचा पगडा ही आईच आपल्या बालकावर किंवा बाळांवर देऊ शकते, करू शकते. आणि हे संस्कार जर आईने केले तर ती संतान म्हणजे सम्यकतेने ताणली जाणारी कुळ. जर असे विचार जर आपण आपल्या संतानाला दिले तरच तो आपल्या कुळाचा उद्धार करेल, समाजाचा उद्धार करेल, पर्यायाने राज्याचा, देशाचाही उद्धार करेल आणि मंगलमय विचारांची संतान होईल. पण आपणच जर एका शक्तीनेच दुसऱ्या शक्तीचा अवमान केला तर आपली संतान तरी कशी मंगलमय विचारांची होईल? त्यामुळेच जर आपल्याला महाशक्ती बनायचं असेल तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शक्तींचा आदर करूयात, तिच्या निर्णयाचा आदर करूयात, तिचं खच्चीकरण नाही होणार निदान ह्याची तरी काळजी घेऊयात आणि
या नकारात्मक विचारांच्या महिषासुराचं आजच्या दिवशी मर्दन करूयात. जय जगदंबे. देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी. जान को चाहे छलनी कर दो मान को ना छूने दूंगी.